नमस्कार. अध्याय 16वा, सूत्र 7वं, प्रश्नोत्तरे. पहिला प्रश्न आहे, भाव, विचार, वाणी आणि क्रियेत सजग राहण्यामागचा उद्देश काय आहे? जगात 3 प्रकारचे लोक असतात. पहिला मिस्टर नयन, दुसरा श्रीयुत श्रीकांत आणि तिसरा डॉक्टर भावेश, जो केवळ नजरेनं बघूनच बऱ्याच गोष्टी समजू शकतो. अशा माणसाचं प्रतीक आहे मिस्टर नयन. हे लोक वस्तू, दृश्य एवढंच काय, पण अगदी फोटो बघून सुद्धा संदेश समजू शकतात. असे लोक दृश्यांप्रती जास्त ग्रहणशील असतात. आता आपण श्रीकांतविषयी जाणून घेऊया. असे लोक स्वतःच्या अंतरंगातील आवाजाद्वारे मार्गदर्शन घेतात. या लोकांना आंतरिक आवाजातून कोणती दिशा योग्य आहे आणि कोणती अयोग्य याविषयी उत्तरं मिळतात. हे लोक ऐकलेल्या आवाजांप्रती अधिक ग्रहणशील असतात. आता डॉक्टर भावेश, असे लोक थोड्या भिन्न स्वभावाचे असतात. काही लोकांना वेगळ्या वस्तूंची कंपनं किंवा भाव लगेच जाणवतात. या कंपनांद्वारे अशा लोकांना संदेश मिळत राहतात. या लोकांमध्ये डॉक्टरीय भावना असते, कारण वस्तूंना ते अनुभवू शकत असल्याने त्यानुसार सकारात्मक व नकारात्मक यांमधील फरक त्वरित ओळखतात. कधीही न पाहिलेल्या, न ऐकलेल्या गोष्टींवरही ते चटकन विश्वास ठेवतात. असे लोक भावनांच्या मदतीने संदेश ओळखून तो लगेच डिकोड करतात. अशा प्रकारे लोकांचे हे 3 वेगवेगळे प्रकार आहेत. प्रत्येकामध्ये आपापल्या प्रवृत्तीनुसार एक गोष्ट प्रबळ तर दुसरी जागरूक असते. याचाच अर्थ एखादा माणूस आवाजाप्रती जास्त ग्रहणशील असतो, तरीही अनेकदा तो भाव देखील जाणू शकतो. म्हणजेच त्याच्यात श्रीकांत प्रबळ आहे आणि भावेश जागृत आहे. आपण जेव्हा भाव, विचार, वाणी आणि क्रियेविषयी सजग असतो, तेव्हा तुम्ही जरी नयन, श्रीकांत किंवा भावेश असलात तरी विचार नियम आपल्यासाठी सदैव कार्यरत असेल. आता दुसरा प्रश्न, मी अशा काही अशक्यप्राय गोष्टींचं निर्माण करू इच्छितो, तर मी असं करू शकतो का? आपले भाव, विचार, वाणी आणि क्रिया ज्यावेळी एकरूप होतात त्यावेळी कोणतीही गोष्ट अशक्यप्राय वाटत नाही. तुम्हाला जर सांगितलं जमिनीवर ठेवलेल्या अरुंद फळीवरून चालून दाखवा, तर तुम्ही सहज चालून दाखवू शकाल. तुम्हाला ते अजिबात अवघड वाटणार नाही. पण तीच फळी जर समोरासमोर असलेल्या 2 इमारतींमध्ये ठेवली आणि त्यावरून तुम्हाला चालण्यास सांगितलं, तर निश्चितच तुम्ही विचारात पडाल. बहुधा नकारही द्याल. पडण्याच्या भीतीने कोणताही माणूस त्यावरून चालण्यास तयार होणार नाही. पण काही साहसी लोक निश्चितपणे तयार होतील. शिवाय काही लोक परिस्थितीमुळे पैशांसाठीही तयार होतील. जे सर्कसमध्ये काम करतात, ज्यांना या गोष्टींचा सराव आहे, ते तर यासाठी नक्कीच तयार होतील. या उदाहरणावरून हे समजून घ्यायचं आहे, काही लोक जर त्या फळीवरून चालू शकतात, तर मग इतर लोक का नाही? खरं तर पडण्याच्या भीतीमुळे बहुतांश लोक त्यावरून चालू शकत नाहीत. पण अशा लोकांना जर भीती घातली, तुम्ही फळीवरून चालला नाहीत तर तुम्हाला गोळी घातली जाईल, तर त्यांच्यातील काही लोक चालण्यास तयार होतील. पण हा विचार करून की जर दोन्ही परिस्थितीत मरायचंच आहे, तर फळीवरूनच चालून बघूया. अशा प्रकारे गोळीने मरण्यापेक्षा जोखीम घेणं हे पसंत करतात. काही लोकांना सांगितलं तुमच्या मुलाचं अपहरण केलं गेलंय आणि तुम्ही जर या लाकडी फळीवरून चालला नाहीत तर त्याला मारण्यात येईल. तेव्हा ही धमकी ऐकून हे लोक मुलाच्या प्रेमाखातर नाईलाजास्तव त्या फळीवरून चालायला तयार होतील. शिवाय त्यांना यशही मिळेल असाही चमत्कार होऊ शकतो. यावरून या जगात अशक्य असं काहीही नाही हे सिद्ध होतं. एखाद्या विशिष्ट परिस्थितीत जर आपण हे काम करायला तयार होतो, तर त्या परिस्थितीशिवायही ते काम करू शकतो ना. मात्र त्यासाठी गरज आहे ती फक्त सकारात्मक दृष्टिकोनाची. आता वरील उदाहरणावरून आपल्याला अशक्य वाटणाऱ्या गोष्टी केवळ आपल्या विचारांमुळे कठीण वाटतात हे लक्षात येतं. विचारांच्या सीमेमुळेच असंभव, अशक्य असे शब्द तयार झाले आणि तेच बंधन बनले. हे अशक्य आहे, आम्हाला वेळ नाही, आम्ही तयार नाही, ही गोष्ट कठीण आहे, मला जबाबदारीचं काम करताच येत नाही, यांसारखे अनेक विचार म्हणजे माणसाच्या उन्नतीमध्ये येणारी बाधाच आहे.
जर्मनीमध्ये एका दवाखान्यात सैनिकांसाठी एक विशेष व्यवस्था केली होती. जो सैनिक जखमी होऊन या हॉस्पिटलमध्ये येत असे त्याला एका विशेष वॉर्डमध्ये नेलं जाई. त्या वॉर्डच्या दरवाजावर पुढील शब्द लिहिले होते: या वॉर्डमध्ये आजपर्यंत कोणाचाही मृत्यू झाला नाही. जखमी सैनिक जेव्हा दवाखान्यात येत असत तेव्हा त्यांच्या मनात अनेक नकारात्मक विचारांचं वादळ उठत असे, पण त्याच वेळी त्यांना दरवाजावर लिहिलेले ते सकारात्मक विचार दृष्टीस पडत. या वॉर्डमध्ये आजपर्यंत कोणाचाही मृत्यू झाला नाही. हे वाचल्यानंतर येणाऱ्या सैनिकाचे सर्व नकारात्मक विचार बंद होऊन त्याच्या मनामध्ये जीवन जगण्याची उमेद पुन्हा जागी होत असे. आशावादी विचारांचा संचार त्याच्यात होत असे. त्यामुळे त्याच्या जीवनात चमत्कार घडून तो बरा होऊनच घरी परतायचा. ज्याप्रमाणे मरणासन्न माणसासाठी जीवनाची उमेद जागवणारा एक सकारात्मक विचारही महत्त्वाचा असतो, त्याचप्रमाणे शरीराने निरोगी पण मानसिकरित्या कमजोर असणाऱ्याला मृत्यू येण्यासाठी एक नकारात्मक विचारही पुरेसा ठरतो. समजा एखाद्या माणसानं एका ग्लासमध्ये ठेवलेलं पाणी प्यायलं आणि तेवढ्यात तिथे असलेल्या एका मिश्किल माणसानं विचारलं, हे पाणी कोण प्यायलं? त्या माणसाने उत्तर दिलं, मी प्यायलो. तेव्हा विचारणाऱ्या माणसाने गमतीनं म्हटलं, अरे पाण्यामध्ये तर पाल पडली होती आणि तेच पाणी तुम्ही प्यायलात, आता तुमचं कसं होणार? या घटनेचा वेगवेगळ्या लोकांवर भिन्न भिन्न परिणाम होऊ शकतो. माणूस जर कमकुवत असेल तर उष्णतेमुळे शरीरावर दिसणाऱ्या लक्षणांनाही तो त्या पालीच्या विषाचा परिणाम समजू शकेल. त्याला लगेच उलट्या व्हायला लागतील किंवा तो आजारीही पडू शकेल आणि स्वतःच्या विचारांनी स्वतःचा मृत्यूही ओढवून घेऊ शकेल. विचार नियमाचं महत्त्व जाणणाऱ्या माणसाचा निश्चय मात्र दृढ असतो. तो आपल्या प्रबळ इच्छाशक्तीने स्वतःचं भाग्यही बदलू शकतो. विचारांच्या शक्तीने केवळ वस्तू, लोक, घटना यांचीच दिशा बदलत नाही तर नक्षत्रही आपली दिशा बदलतात. अशा माणसाकडून विचारांच्या प्रबळ शक्तीने प्रत्येक कठीण काम केलं जाऊ शकतं. मग त्यासाठी थोडा जास्त वेळ लागला तरी बेहत्तर हे तो चांगल्या प्रकारे जाणतो. बाह्य नकारात्मक घटना त्या माणसाची इच्छाशक्ती कमी करत नाही तर अधिक तीव्र करते. अशक्य वाटणारी कार्ये त्याच्यासाठी आव्हान ठरतात. अशी कार्य केल्यानंतरच त्याचं व्यक्तिमत्व आणखीच प्रभावी होतं, निखरतं. कोणत्याही अशक्य वाटणाऱ्या कलेसाठी निरंतर अभ्यासाची गरज असते हे तो उत्तम प्रकारे जाणतो. मात्र ही कला शिकल्यानंतर त्याच्या आत्मविश्वासात कमालीची उत्तुंगता येते. तो आपल्या शब्दकोशातून अशक्य हा शब्द कायमचा हद्दपार करतो, काढून टाकतो. त्याऐवजी आव्हान किंवा निरंतर प्रयास असे शब्द लिहितो. धन्यवाद.